बातमी साताऱ्यामध्ये पसरलेल्या एका पुतळ्याच्या दहशतीची। महिलांच्या शौचालयामध्ये अचानक एक पुतळा आला। महिला घाबरल्या आणि उलटसुलट चर्चा सुरू झाल्या। प्रकरण इतकं पुढे गेलं की राज्य महिला आयोगानं सुद्धा याची दखल घेतली। नेमका हा सगळा काय प्रकार होता? हा खोडसाळपणा होता, पण तो केला कोणी आणि का? बघूयात या घटनेविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट। रात्रीच्या किर्र अंधारात दिसणारी ही महिलेसारखी आकृती, हे पाहून कुणाचाही थरथराट होईल। मनात भयावह विचार येतील। भीतीनं घामाघूम होऊन कुणीही काढता पाय घेईल। साताऱ्याच्या रविवार पेठेतल्या सार्वजनिक शौचालयात अंधारात अशीच एक आकृती दिसली। महिलांसाठी असलेल्या प्रवेशद्वारालगतच ही आकृती दिसत होती। त्यामुळे शौचालयात भूत असल्याच्या गैरसमजातून महिला घाबरल्या। परिसरात वाऱ्यासारखी ही बातमी पसरल्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं। टवाळखोरांनी या स्टॅच्यूला रंगरंगोटी करून देखील हा ठेवण्यात आलेला होता आणि रात्रीच्या सुमारास याच पेठेतील महिलांनी शौचालयामध्ये गेल्या असता हा स्टॅच्यू बघितल्यावर ते घाबरल्या आणि घाबरून ओरडत बाहेर आल्यानंतर नागरिकांना देखील समजली ही घटना आणि त्यानंतर यातील पेठेतील नागरिकांनी तिथे जाऊन स्पष्ट बघितलं असता हा स्टॅच्यू असल्याचं समोर आलेलं आहे आणि याची देखील आता या प्रकरणावर देखील महिला आयोगाने देखील आता दखल घेतलेली आहे। रात्रीच्या अंधारातील ही आकृती पाहून महिला घाबरत पळत सुटल्या। त्यांच्याकडे परिसरातील नागरिकांनी विचारणा केल्यानंतर या प्रकाराची माहिती मिळाली। त्यानंतर बॅटरीच्या उजेडात या आकृतीची खात्री केल्यानंतर कोणीतरी खोडसाळपणे महिलांना घाबरवण्यासाठी पुतळा तिथे ठेवल्याचं स्पष्ट झालं। 11:30च्या दरम्यान एक बाहुला ठेवला होता आणि ते भूत म्हणून असं आम्ही आलो होतो बाथरूमला, घाबरून पळून गेलो। आजूबाजूची लोक बोलवली, पण त्यांनी बघितलं बॅटरीनं, तर बॅटरीनं पण दिसाना। परत मग मोबाईलचा टॉर्च लावला, त्यांनी पण दिसाना। मग मोठी बॅटरी मागवली, मग बघितलं तर हा बाहुला लिपस्टिक वगैरे लावून ही करून मग आम्ही बोंबलत आरडत पळत गेलो। स्टॅच्यूला त्यांनी ते सजवून त्या ठिकाणी ठेवलं होतं, तर अक्षरशः ते भूतासारखंच आणि त्या ठिकाणी भास होत होता त्या ठिकाणी। तर आम्ही मोबाईल टॉर्च वगैरे 2-3 बॅटऱ्या त्या ठिकाणी बघून आलो, तर दुसरी बॅटरी आम्ही त्या ठिकाणी मागवून घेतली। तर बघितलं असं तर त्या कोणीतरी खोडसाळपणाने त्या ठिकाणी स्टॅच्यू तिथे ठेवला होता। या खोडसाळपणाची दखल राज्य महिला आयोगानेही घेतली। प्रकरणाचा तपास करून खोडसाळपणा करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेशही दिलेत। आधीच गरिबीचे चटके सहन करत, काटकसर करत कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या या माता भगिनींना घाबरवून पुतळा ठेवणाऱ्याला असा कोणता राक्षसी आनंद मिळाला असेल, हा प्रश्न आहेच। भूत पिशाच्च असं काही नसतं, हे समजावून सांगण्याची गरज अजून संपली नसल्याचं सुद्धा यातून स्पष्ट झालंय। साताऱ्याहून साई सावंतसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज।